या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला खास पाहुणा बोलवण्यात आलाय आणि तो पाहुणा आहे नागपूर येथील लाडका चहावाला। या चहावाल्याला खास शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलंय। फडणवीस यांना गटनेते करण्यात आलेला आहे, त्यामुळे सर्वानुमते फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। या शपथविधीला राज्यातील लाडक्या बहिणींना सुद्धा आमंत्रित करण्यात आलेलं आहे असं म्हटलं जात आहे। नागपूरच्या या चहावाल्याचं नाव आहे गोपाल बावनकुळे आणि यांना हे निमंत्रण देण्यात आलंय। पश्चिम नागपूरमधील गोपाल बावनकुळे यांचा आनंद सध्या त्या निमंत्रणामुळे गगनात मावेनासा झालाय। देवेंद्र फडणवीस हे दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात। गोपाळ बावनकुळे यांच्याशी त्यांची मैत्री आहे। बावनकुळे यांचं रामनगर इथं चहाचं दुकान आहे आणि 4 वर्षांपूर्वी त्यांनी हा ठेला तिथे टाकला। त्यावेळेस एकदा स्वतः फडणवीस हे चहा घेण्यासाठी तिथे आले होते आणि मुख्यमंत्री झाल्यावर आपण पुन्हा चहा पिण्यासाठी इथे येऊ असा शब्द त्यांनी या चहावाल्याला दिला होता। आणि आता देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत आणि म्हणूनच या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण या चहावाल्याला म्हणजेच गोपाळ बावनकुळे याला पाठवण्यात आलेलं आहे। 2 दिवस दिल्लीमध्ये तळ ठोकूनही अजित पवार यांच्या पदरी निराशा पडल्याची बातमी समोर येते। अजित पवार हे अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते आणि 2 दिवस इथे थांबूनही अमित शहा यांच्या बरोबर ती भेट झाली नाही। ही महत्त्वपूर्ण भेट झालेलीच नाही, त्यामुळे अजित पवार आता मुंबईत सुद्धा आलेले आहेत। एकूणच या भेटीमागचं त्यांचं काय कारण होतं हे त्यांनी सांगितलं नाही। मात्र अशा पद्धतीनं दिल्लीत 2 दिवस इथे राहूनही अमित शहांबरोबर बोलणं झालं नाही, त्यामुळे थोडेसे नाराज सुद्धा दिसले। एकूणच पाहायला गेले तर महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचाली मोठ्यानं सुरू झाल्यात आणि उद्या आझाद मैदानावर भव्य असा शपथविधी सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे। आणि मग असं असताना सुद्धा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार 2 दिवस आपल्या राजधानीमध्ये म्हणजेच दिल्लीमध्ये का गेले होते? भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी अजित पवार दिल्लीत होते अशा चर्चा रंगल्या होत्या। केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांना भेटण्यासाठी ते दिल्लीला गेले होते अशी माहिती मिळाली होती आणि त्यांची तिथे भेटच झाली नाही। त्यामुळे हा मुक्काम अमित शहा यांच्या भेटीसाठी नव्हता असंही अजित पवार यांनी सांगितलं। अंधेरीमध्ये तुझा व्हिडिओ व्हायरल करीन अशी धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। यामध्ये 53 वर्षाच्या नराधमास अटक करण्यात आली आहे। मुंबईमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना या दिवसेंदिवस वाढतच असून आई वडील कामाला गेल्याचं पाहून आजोबांनीच आपल्या नातीवर अल्पवयीन नातीवर तब्बल महिनाभर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजीच आहे। यामुळे एकच खळबळ माजली होती। मात्र मुंबईमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या या घटना वाढत चालल्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा चिंतेचं वातावरण आहे। नातीवरच अत्याचार केल्याची ही घटना अगदी मुंबईमध्ये घडल्यामुळे सर्वत्रच खळबळ माजले। हा दुर्दैवी प्रकार नुकताच उघडकीस आलेला आहे आणि असं असतानाच पुन्हा एकदा मुंबईतील अंधेरी भागामध्ये अशीच एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। यामध्ये मित्रासोबत तुझा जो व्हिडिओ आहे तो तुझ्या पालकांना दाखवीन, व्हायरल करीन अशी धमकी देत एका 53 वर्षीय गृहस्थानं नराधमानं अवघ्या 14 वर्षाच्या मुलीला त्याच्या वासनेची शिकार केलेली आहे आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे। हे प्रकरण सुद्धा उघडकीस आलेलं आहे आणि आता पोलीस याबाबत तपास करीत आहेत। यामध्ये डीएन नगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर कारवाई करीत संपूर्ण तपासानंतर अत्याचारासह पॉक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करीत पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत।
पुढील बातमी अंबरनाथहून आहे। अंबरनाथच्या एका शाळेमध्ये 7 वर्षाच्या मुलाला स्पेलिंग चुकल्यामुळे शिक्षिकेनं काठीनं मारहाण केलेली आहे। या पीडित मुलानं आईला ही घटना सांगितल्यानंतर आईनं पोलिसात याबाबत तक्रार केली आणि शिक्षिकेवर या वागणुकीबद्दल गुन्हा दाखल झाला असून तिला अटक करण्यात आली आहे। या घटनेनं संतापाची लाट सुद्धा उसळलेली आहे। अशा निर्दयी वागणुकीवर नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय। एका इंग्रजी शब्दाचं स्पेलिंग आलं नाही म्हणून निर्दयी शिक्षिकेनं अवघ्या 7 वर्षांच्या मुलाला काठीनं अमानुष मारहाण केल्याची अत्यंत भयानक आणि म्हणूया आपण संतापजनक घटना अमरनाथ मधील शाळेत घडली। या शिक्षिकेनं चिमुकल्या मुलाच्या पाठीवर आणि पायावर काठीनं सपासप फटके दिले आणि ही घटना उघडकीस आल्यावर संतापाची लाट उसळली असून या निर्दयी शिक्षिकेविरोधात अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून अनिल अंबानी यांच्या अडचणीत सतत वाढ होताना दिसतेय। अनिल अंबानी यांची आणखीन एक कंपनी अडचणीत आलेली आहे। अनिल अंबानी यांच्या या कंपनीवर आता सेबीनं कारवाई केली। कंपनीनं थकबाकी न भरल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत त्यामुळे वाढ झाली आहे। अनिल अंबानी यांच्या अनेक कंपन्या या दिवाळखोरीत निघालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे दाटून येत आहेत। त्यांची रिलायन्स बिग एंटरटेनमेंट ही कंपनी आहे। या कंपनीवर भारतीय बाजार नियामक म्हणजे सेबी कडून कारवाईची शक्यता आहे। सेबीनं रिलायन्स बिग एंटरटेनमेंट वर कडक कारवाई करीत बँक खाते, त्यांचे डीमॅट खातं, म्युच्युअल फंड होल्डिंग्स गोठवण्याचे आदेश दिले आहेत। या कंपनीवर 26 कोटींची थकबाकी आहे आणि ती वसूल करण्यासाठी सेबीनं ही कारवाई केली आहे। या रकमेमध्ये व्याज आणि वसुली खर्च या दोन्हांचा समावेश आहे। सेबीनं बँका, डिपॉझिटरीज आणि म्युच्युअल फंड यांना या खात्यांमधून पैसे काढण्याची परवानगी देऊ नये असे निर्देश सुद्धा दिलेले आहेत। 14 नोव्हेंबर रोजी सेबीनं रिलायन्स बिग एंटरटेनमेंटला याबाबत एक नोटीस बजावली होती आणि कंपनीवर रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडचा निधी बेकायदेशीरपणे वळवल्याचा आरोप सुद्धा होता। या नोटीसमध्ये कंपनीला 15 दिवसात 26 कोटी रुपयांची थकबाकी जमा करण्याचे आदेश दिले होते, पण कंपनीनं त्याचं पालन केलं नाही। त्यानंतर सेबीने हा आदेश जारी केला आणि थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी कठोर पावलं उचलली। सेबीनं संबंधित संस्थांना या खात्यांमधून पैसे काढता येणार नाही आणि इतर कोणालाही व्यवहार करता येणार नाही याबाबत लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं आणि या थकीत रक्कमीबाबत वसूल करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं सेबीनं म्हटलेलं आहे। अनिल अंबानी यांच्या कंपनीवर सेबीकडून कठोर कारवाईची ही पहिली वेळ नाही। याआधी त्यांच्या अनेक कंपन्यांवर नियमांचं उल्लंघन आणि पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे। आरएसएलच्या अधिकृत व्यक्तींशी जोडलेल्या ऑफलाईन ग्राहकांसाठी आवश्यक ऑर्डर प्लेसमेंट रेकॉर्ड राखण्यात अयशस्वी ठरले। पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि अनधिकृत व्यवहारांना प्रतिबंध करण्यासाठी सेबीनं ब्रोकर्सना ग्राहकांच्या ऑर्डरचे सत्यापित पुरावे दाखवण्याचे किंवा राखण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यानुसारच ही कारवाई करण्यात आली आहे। पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतात याबाबत अभिप्राय कळवा। अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा। तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या।